सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे जोरदार प्रचार सुरू आहे। निवडणुकांच्या दरम्यान अनेक पक्ष प्रवेश होत आहेत। आपले विचार ज्या पक्षाशी जुळतात त्या पक्षात प्रवेश होत असतो। रियाज सय्यद यांनी MIM पक्षाच्या वाहतूक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय आणि MIM पक्ष सोलापूर लोकसभेला उमेदवार देणार होतं। जर ही उमेदवारी दिली तर मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होईल। यासाठी रियाज सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी MIM पक्षाचा राजीनामा दिलाय। रियाज सय्यद यांनी स्वकर्तृत्वावर मोठा जनसंपर्क तयार केलाय। रियाज सय्यद यांना रिक्षा चालक व इतर वाहतूक चालकांची सोलापूर शहर जिल्ह्यात मोठं जाळं त्यांनी निर्माण केलंय। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून जवळपास 5000 सभासद नोंदणी त्यांच्यापाशी आहे। गरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी रियाज सय्यद त्यांच्या रिफा फाउंडेशनच्या वतीनं आजपर्यंत गरजू आणि गोरगरीब अशा शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेतलंय। कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल फोन त्यांनी मोफत दिलेत। विद्यार्थ्यांना विविध प्रकारची कामं मदत करताना सय्यद यांनी कधीही जात भेद न करता गरजूंना मदत केली आहे। समाजातील प्रत्येक घटकाला सुविधा मिळावी, आरोग्य सुविधा मिळावी यासाठी त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून गरजू लोकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी देखील सुरू केली आहे। मात्र रियाज सय्यद यांच्यासारख्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अनेक नेत्यांचा काँग्रेस प्रवेश झाल्यामुळे सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचं बळ वाढलंय यात शंकाच नाही। माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे आदर्शस्तंभ सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज रियाजबाईंनी आपल्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्यांचा सपोर्ट काँग्रेस पक्षाचा प्रणिती तुम आगे बढ़ो, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, संयुक्त महासंघाचा विजय असो। त्याचं पक्षामध्ये स्वागत करतोय। काँग्रेस पक्ष नेहमी धर्मनिरपेक्ष, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। आपण खूप चांगला निर्णय केला आहे। काँग्रेस पक्ष सर्वांना न्याय देईल। रियाजबाई आम्ही सगळेजण मिळून आपले एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि स्वागत करतो। आणि हे सगळ्या देशामध्ये खूप मोठं सोलापूर जिल्ह्यामधलं हे सगळ्यात मोठं काम आहे। इथलं दवाखाना हॉस्पिटलचं असू द्या, 5-7 ठिकाणी 10 रुपयामध्ये आपण सेवा देता। सगळे ड्रायव्हर, देशातले ड्रायव्हर इथं जोडलेले आहेत आणि रियाजबाई त्याबद्दल काम करतात, त्याचा आम्हाला आनंद आहे। निश्चितपणानं प्रणितीताई विक्रमी मतानं निवडून आणि केंद्रामध्ये ज्या आम्ही प्रयत्न करतोय, आपण सगळेजण करूया की महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतदान ताईला व्हावं। आजपासून आपण कामाला लागूया एवढीच विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वांचे लाडके नेते माजी गृहमंत्री भारत सरकार आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट पवार साहेब, डॉक्टर रियाज अहमदजी, उपाध्यक्ष शेख साहेब व त्यांचे सर्व सन्मानित सहकारी पदाधिकारी बंधूंनो, खरं म्हणजे आज आम्हाला फार समाधान आहे। रियाजभाई व त्यांचे सहकारी देशाच्या मुख्य प्रवाहात जोडले गेलेले आहेत। कांग्रेस पक्षाचा एक बहुत मजबूत कड़ी है, उस कड़ी का एक भाग बन गया बहुत आज। त्यासाठी त्यांनी चांगला विचार केला आणि सगळ्या ड्रायव्हरची संघटना आहे आणि त्याचं आरोग्य सेवा फार चांगली आहे। त्यांनी जवळजवळ मला वाटतं 3-4 लाख फ्री OPD केलेले आहेत त्यांनी सगळ्या 3-4 वर्षामध्ये। म्हणजे एक सामाजिक सेवेचे त्यांनी ऋण घेतलेले असले यांना योग्य पर्याय पाहिजे होतं, ते योग्य पर्यायामध्ये जोडले गेले। काँग्रेस पक्षाने आजपर्यंत देशामध्ये फार मोठं काम केलेलं आहे। त्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी आज आले, आम्हाला समाधान आहे। त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। आणि तुम्हाला माहीत आहे की टेंड रन कायदा केला होता सरकारने, सगळे आपण ड्रायव्हर लोक आंदोलन केले। मी 2-3 ठिकाणी आंदोलनात भाग पण घेतला होता। ते परत काय स्थगित केले, त्यांनी पूर्ण रद्द केले नाही। परत काय टाकती तर सांगता येत नाही। ते कायदा रद्द करायचा असेल तर यांना हटवणं अत्यंत गरजेचं आहे, तुमच्यासाठी खास गरजेचं आहे। कारण मला माहीत आहे ड्रायव्हर लोक एक साधा कुत्र्याचं पिलू आलं तर गाडी थांबवून त्याला बाजूला कडेला घेऊन जातात, असं कोण मुद्दाम ॲक्शन करत नाही। तरी पण या लोकांना काय वाटलं कुणास ठाऊक, म्हणजे गरिबाला मारायचं काम हे लोक करू आहेत। त्यासाठी हे सगळं बघून रियाजबाईंनी आज चांगला निर्णय घेतला, त्यांच्या सहकार्याने चांगला निर्णय घेतला। मी त्यांना काँग्रेस पक्षात सन्मानाने आम्ही स्वागत करतो आणि इथं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना समान वागणूक मिळेल याचा आम्ही साहेबांच्या वतीने ग्वाही देतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य काल सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये एकमताने महाविकास आघाडीचे आमचे ताई, हक्काची ताई यांना महासंघातर्फे जाहीर पाठिंबा आज करण्यात आलेला आहे। आमचे आज भाग दिले जाते आणि
आपल्या हॉस्पिटलला आज माजी गृहमंत्री साहेब सुशीलकुमार शिंदे साहेब आणि राज्य गृहमंत्री साहेब सिद्धाराम मित्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वात आज मी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि रियाज सय्यद आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहे आणि यांचे यांना आदरणीय साहेबांना मी एक विनंती करतो की साहेब, आम्ही चालकांचे जे प्रश्न आहेत ते चालकांचे प्रश्नांसाठी आम्ही जे सेक्युलर पार्टी आहे, जे पूर्ण देशात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जे पोहोचलेली पार्टी आहे आणि पूर्ण देशात ज्याचा वर्चस्व आहे, या पार्टीमध्ये आम्ही पूर्ण महासंघाने संलग्न झालेला आहे. तर आपण आमच्या महासंघावरती कृपा करावे आणि चालकांविषयी जेही प्रश्न असेल ते आपण आपले दादा जेव्हा पण येईल आम्ही चालकांसाठी आमचे प्रश्न मार्गी लावे हेच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.